मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या म्हणजे 5 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अर्जुन, सायली, चैतन्य आणि मधुभाऊ कोर्टाच्या बाहेर पोहोचलेले असतात. सायली खूप काळजीने विचारते, दामिनीने अशी लगेच का हिअरिंग मागून घेतली असेल? तिने मधुभाऊंविरुद्ध काही खोटा पुरावा मिळवला असेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, आता ते आत गेल्याशिवाय तर काही कळणार नाहीये. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, ती काहीही केलं तरी मला माझ्या जावई बापूंवर पूर्ण विश्वास आहे. ती दामिनी देशमुख कुठलाही डाव टाकू दे, तो डाव हे उधळून टाकतील याची मला पूर्ण खात्री आहे. मधुभाऊंचं हे बोलणं ऐकून अर्जुन स्वतःशीच मनातल्या मनात म्हणतो, मधुभाऊंचा हा विश्वास मला खोटा ठरवून चालणार नाही. दामिनीचा खोटेपणा लवकरात लवकर थांबवायलाच पाहिजे मला. तेवढ्या दामिनी देशमुख, महिपत आणि साक्षी तिथे येतात. अर्जुनला बघून दामिनी म्हणते, हॅलो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अर्जंट हिअरिंग मागून घेतली म्हणून नाराज झालास का रे? पण काय ना रे, माझ्याकडे ही एकच केस नाहीये ना, अशा खूप केस आहेत, ते पण हाय प्रोफाईल. या एकाच केसच्या मागं एवढा वेळ देणं परवडत नाही रे मला. सो आता एक घाव 2 तुकडे. तेव्हा अर्जुन तिला खूप छान उत्तर देतो. तो म्हणतो, माझे गुरु ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी मला एक गोष्ट शिकवली आहे. कोणतीही केस लढताना ती किती वेळ घेते, त्यावर ती परवडते की नाही याचा विचार करायचा नसतो. कारण आपण पोट भरण्यासाठी केस लढत नसतो, कोणाला तरी न्याय मिळवून देण्यासाठी केस लढत असतो. आणि आश्रम केसच्या बाबतीतही मी हेच फॉलो करतो आणि हेच फॉलो करत राहणार. तेव्हा दामिनी त्याला म्हणते, नाईस, ऑल द बेस्ट. तेवढ्यात महिपत मध्ये टपकतो आणि म्हणतो, सुभेदार साहेब, तुमची लई गडबड झाली असेल ना? काही नाश्ता बिष्टा केलाय की नाही? एकदम गडबडीने बोलून घेतल्यामुळे तुम्हाला टाइम मिळाला नसेल ना? पण काळजी करू नका, एकदा का ही केस संपली की मग टाइमच टाइम आहे. मग तुमचे चिरगुट केस घेऊन तुम्ही नाश्ता करू शकता, जेवण करू शकता, तुमच्याकडे टाइमच टाइम आहे. अर्जुन त्याच्यावर ओरडायलाच जातो, तोपर्यंत चैतन्य त्याला म्हणतो, अर्जुन अर्जुन जाऊ दे रे. दिवा विजायला लागला की तो फडफड करतोच. तेव्हा साक्षी म्हणते, कुठला दिवा विजणार आहे आणि कुठला दिवा तेवत राहणार आहे हे लवकरच कळेल. अण्णा चला, इथे उभा राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून महिपत आणि साक्षी कोर्टात आतमध्ये निघून जातात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, यांचा आत्मविश्वास थोडा वाढलेलाच दिसतोय, नक्की आहे का यांच्या मनात? तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, हा आत्मविश्वास अति आत्मविश्वासही असू शकतो किंवा भीतीही असू शकते. आपण हारतोय हे दिसायला लागल्यावरची भीती. चैतन्य अर्जुनला म्हणतो, पण अरे अर्जुन, आपला मोरल डाऊन करायला पण हे असू शकतं. अर्जुन त्याला म्हणतो, पण आपण तसं होऊ द्यायचं नाही. त्यांचं हे सगळं बोलणं प्रिया ऐकत असते. ती मनात खुश असते की महिपतने धमाका टाकलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. थँक्यू.